राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे, त्यांच्या पत्नी नीलम दबडे यांच्यासह टाकळी बोलवाड येथील माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी माजी मंत्री आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केलाय। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर मिरज तालुक्यातील भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार शिवसेना उभाटा गटाला खिंडार पाडले। शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते बाळासाहेब होनमोरे यांनी मुंबईत भाजपामध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे मिरज ग्रामीण भागात भाजपाची ताकद वाढली। मिरज पूर्व भागात आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या विकास कामामुळे या ठिकाणी भाजपचे जनमत वाढले। विधानसभा निवडणुकीत भाजपाने मिरज पूर्व भागात चांगलेच लीड घेतले। त्यामुळे या ठिकाणी जनता भाजपच्या सोबत असल्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला फायदा होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ह्या पक्षातून आज शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। त्यामध्ये राष्ट्रवादीचे जे प्रमुख होते अजित गटाचे मिरज विधानसभा प्रमुख होते ते आमचे महादेव दबडे, त्यांच्या नीलम महादेव दबडे, त्यांच्या सौ रोहिणी प्रमोद वाघमारे, प्रमोद राजाराम वाघमारे, राजेंद्र गाडेकर, विमल वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य टाकळी, सद्दाम मुल्ला काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, ऐसाय सौदागर काँग्रेसचे आहेत, दिनेश माने, प्रतीक गाडेकर, अभिजित पाटील माजी उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य टाकळी, विठ्ठल झेंडे, सतीश दबडे, शिवसेना उभाटा गट पदाधिकारी आहेत ते, माजी सरपंच संगप्पा अण्णा लोखंडे टाकळी यांनी आज इथं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। दुसरं बोलवाडचे काही सदस्यांनी आपल्याकडं प्रवेश केला आहे। प्रवीण काळे ग्रामपंचायत सदस्य, शैनाज हवलदार ग्रामपंचायत सदस्य, नितीन कांबळे माजी सदस्य, रफिक शेख माजी सदस्य, सुजाता कांबळे बचत गट सचिव, सचिन खोत, अल्लाहबद्द हवलदार, नितीन साठे, उदय कांबळे, दीपक कांबळे, प्रदीप कांबळे, अमोल कांबळे ह्या सर्व नेते मंडळींनी कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। त्यांचे हे ठराविक नाव आहेत, पण ह्याच्या मागे शेकडो कार्यकर्त्यांनीही आज प्रवेश केला असं मी जाहीर करतो, त्यांचाही प्रवेश झाला असं मी जाहीर करतो। आणि जे सदस्य आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांना मी आश्वासित करू इच्छितो की तुम्ही बिंदास राहा, पक्ष तुम्हाला मान सन्मान इज्जत आणि जे काही विकासाला तुम्हाला लागेल त्यासाठी हा पक्ष आणि हा विधानसभेचा आमदार सुरेशभाऊ खाडे हा कटिबद्ध राहील, एवढं मी त्यांना आश्वासित करतो। आणि आलेल्या सर्व सदस्यांना मी शुभेच्छा देतो। आज मी त्यांना हेच केलं, त्या जिल्हा परिषद निवडणूक लागलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी जे उमेदवार आपल्याला पक्ष देईल, कमळ देईल, त्या कमळाला आपण मोठ्या संख्येनं 7 गट आणि 14 पंचायत समित्या त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना मतदान करून विजयी करायचं आहे। आपण ते विजयी कराल असा विश्वास मला वाटतो। त्या दृष्टिकोनातून ह्या पक्षप्रवेशचा कार्यक्रम संपलेला आहे आणि निश्चितच पुढं जिल्हा परिषद माध्यमातून आम्ही सर्व नियोजनबद्ध कारभार करून या 7 गट आम्ही जिंकू असा मला विश्वास वाटतो। पक्षाची ताकद आहेच। आज जर महाराष्ट्रामध्ये निकाल बघितले महानगरपालिकेचे तर ही पक्षाची ताकद आहे। त्यामुळं माझा पक्ष मोठा होता, त्याचा पक्ष मोठा होता, पण आज भाजप सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पक्ष झाला। आज सांगली मिरज महानगरपालिकेमध्ये सगळे पक्षांची जर टोटल मारली तर तेवढीच पक्षाची टोटल आमच्या भाजपची होती। त्यामुळे भाजप पक्ष मोठाच आहे। त्या दृष्टिकोनातून आज 26 महानगरपालिकेमध्ये भाजपचे महापौर होत आहेत, 3 फक्त वेगळ्या पक्षाचे होत आहेत। हा मोठा अभिमान आहे आणि त्याबद्दल देवेंद्र भाऊंनी जे कष्ट केले, जो प्लॅन केला, डिझाईन केला, त्याबद्दल देवेंद्र भाऊ आपले मुख्यमंत्री त्यांना धन्यवाद आणि त्यांचे मी आभार मानतो।